चार गुप्तहेर. लेखिका सुनेत्रा तावडे. भाग 9. या हालात का? अहो, ऐकलत का? माहेलका आलीये. माहेलकाच्या अम्मीनं तिच्या आब्बूंना आवाज दिला. आम्ही जरा गुस्सात असल्यासारखं माहेलकाला जाणवलं. माहेलकासारखंच सई, तानाजी आणि मल्हारलाही काहीतरी झाल्याचं जाणवलं होतं. सगळेजण जरा घाबरले. सई, तानाजी आणि मल्हार सगळ्यात आधी माहेलकाच्या घराकडे निघाले होते. तिला सोडून सगळेजण आपापल्या घरी जाणार होते. तर इथं वेगळंच सुरू होतं काहीतरी. अहो काकू, त्याचं काय झालं? मल्हारनं जरा सुरुवात केली. काय झालं? माहेलकाची अम्मी कमरेवर हात ठेवून मल्हारकडे बघत म्हणाली. मल्हारला काही सुचेना काय बोलायचं ते. मग सई बोलायला लागली. अहो काकू, उतरल्या उतरल्या रडायला लागली ही. मला घरी जायचंय असं सुरू झालं हिचं. ती एवढी रडत होती की आम्ही लगेच परत घरी आलो. आम्हीच्या घरी फोन करून कळवलं आम्ही नाहीच येतोत म्हणून. तानाजीनं सईचं वाक्य पूर्ण केलं. पण त्यालाही काहीतरी बॉम्ब फुटणार आहे असं सारखं वाटत होतं. इतक्यात माहेलकाचे आब्बू बाहेर आले. ते खूप चिडलेले दिसत होते. ते म्हणाले, शाळा बुडवायचा हट्ट पण हिचाच होता का? आधी 3-4 सेकंद कुणाला काही कळलंच नाही. मग एकदम मुलांच्या लक्षात आलं ते काय म्हणतायत ते. माहेलकाच्या पोटात खड्डाच पडला. नाही अब्बू, नाही तसं नाही. ती काही बोलणार तोच तिची अम्मी चिडून म्हणाली, इतके दिवस शाळा बुडवलीत, घरी खोटं बोलत होतात? कुठं जात होतात? काय करत होतात शाळा बुडवून? आम्ही हा प्रकार अनपेक्षित असल्यानं सगळेच गोंधळले. काय उत्तर द्यावं ते सुचेनाच कुणाला. त्यांनी काही ठरवलंच नव्हतं काय सांगायचं ते. अब्बूंच्या रागाला घाबरून माहेलका तर रडायलाच लागली. थांबा तुम्ही इथेच, मी तुमच्याही आईबाबांना बोलवून आणतो. माहेलकाचे अब्बू असं म्हणाले आणि मुलांचे चेहरे उतरले. मुलांना तिथंच थांबून माहेलकाचे अब्बू सई, तानाजी आणि मल्हार सगळ्यांच्याच आईबाबांना घेऊन आले. सगळे चिडलेले. Sample complete. Ready to continue?